नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मागील अनेक वर्षापासून वडगाव नगर पंचायतीचे प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीने मोरया प्रतिष्ठानच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 5000 देशी फळ व फुल झाडांचं वृक्षांचं वाटप करण्यात येत आहे। आणि तसंच की वृक्ष या ठिकाणी वाटप केल्यानंतर या ठिकाणी त्यांचं रोपण करून संरक्षण संवर्धन करण्याचं फळांचा राजा हे झाड घेऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर मावळ तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुवर्णताई राऊत यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अमोलताई ढोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा झाड घेऊन सत्कार करायचा आहे। दादा काय होतं सगळ्यांनी धन्यवाद। आज आपण मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि यांचा वाढदिवस येत्या 22 तारखेला आहे आणि आपल्या मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांचा वाढदिवस 20 ऑक्टोबरला आहे। या कार्यकाळामध्ये आपण वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपन करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आज झाडं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे। या कार्यक्रमाला आपण जास्त वेळ आम्ही घेणार नाही। आता मी 2 मिनिटं काकांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे। त्यानंतर आपल्याला जे पाहुणे लाभले ते गणेश भाऊ खंडगे आणि सुवर्णताई राऊत 2-2 मिनिटं आपल्या शुभेच्छा व्यक्त करतील। मी प्रथमतः मंगेश काकांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करा। हॅलो, आलेल्या सर्व वृक्षप्रेमींचं हार्दिक स्वागत। मोरया प्रतिष्ठानतर्फे आपण सगळे परिचित आहात, सगळी मंडळी, सगळी माझ्या ओळखीची। गेले 5 वर्ष मोरया प्रतिष्ठान हे स्वतःच्या खिशाला जळ बसवून वडगावमध्ये झाडं वाटप आम्ही करतो। मुळात आमच्या घराला झाडांची खूप आवड आहे। माझी स्वतःची नर्सरी होती, मंगेश नर्सरी म्हणून। आमचा वारसा आमचा पुढे चालायचा। आलेल्या सर्व पाहुण्यांचे आमचे मावळ तालुक्याचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे आणि आमचे परमप्रिय मित्र यांचे आमचे घरचे संबंध आहेत। ते पण इथं आज या कार्यक्रमाला आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली। नंतर आपले मावळचे आमदार आणि अजितदादा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून एकूण सगळी 10,000 झाड झाले ना, मयूर 17,000 झाडं झाली। तर आपल्या सर्वांना शुभेच्छा। आपण सर्वांनी व्यवस्थित झाडं लावा आणि आपल्या सगळ्यांना प्रदूषणाचा जो त्रास असतो तो झाडं लावल्यामुळे कमी होईल, पुढच्या पिढ्यांना फळं मिळतील, सावली मिळेल। याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना मोरया प्रतिष्ठानतर्फे हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी आपल्या सुवर्णताई राऊत यांच्याबरोबर त्यांचे सहकारी शबनम खान आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांना विनंती आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे। यानंतर आमच्या गावातील आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आबा चव्हाण यांनी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायची इच्छा व्यक्त केली। त्यांना आपण मनोगत आज झाडं वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे खूप सुंदर आहे। 5 वर्षापासून हे झाडं वाटप करतात। 5 वर्षापूर्वी जी झाडं लावलेली आहेत ती आज फळं देतात। मी स्वतः तरी या वर्षी 2 डझन आंबे मिळालेले आहेत मला। हे तर मयूरदादाची जी कामं आहेत ही इतकी सुंदर कामं आहेत, प्रत्येक लोकांना आवडण अशी कामं आहेत। गणेश भाऊ, एक सांगतो तुम्हाला, या गावातले सर्वसामान्य शेतकरी माणूस मी, परंतु या गावात या मयूरदादाचं पावलोपावली काम आहे, पण इतर लोकांचं मोहली काम दिसत नाही। हे तरी मी स्वतः अनुभवलेलं आहे। धन्यवाद भाऊ। मी सुवर्णताई राऊत यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करायचं। सर्वांना प्रथम नमस्ते। आज
मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व इथं माता भगिनी उपस्थित आहात. त्यामध्ये माझे सहकारी मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशजी खांडगे सर, तसेच सुहास भाऊ गरुड आणि इतर सर्व मान्यवर. वृक्ष वाटपाचा कार्यक्रम हा दादांच्या वाढदिवस म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मयूरभाऊंनी 5000 रोपांचं वाटप करण्याचा जो निश्चय केलाय त्याच्यासाठी भाऊंचे कौतुकच आहेत. तसेच सुनील अण्णा शेळके हे 5000 मताधिक्य देऊन जे निवडून आले वडगाव शहरातून, त्यामुळे भाऊंनी हा कार्यक्रम ठेवला आहे. सर्वांना वृक्षाचं म्हणजे महत्व आहेच आहे की कोरोनाच्या काळाने आपल्याला दाखवून दिलंय की जर ऑक्सिजन नसेल तर भरपूर जणांनी आपले म्हणजे प्राण गमावलेला आहे. आज जशी काळाची गरज आहे की आपण तहान लागल्यानंतर पाण्याची बाटली विकत घेतो, तसंच आपल्याला इथून पुढे असं जर ऑक्सिजन विकत घ्यायचं नसेल तर प्रत्येकाने वृक्षारोपण म्हणजे करावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मयूर भाऊ नगराध्यक्ष झाल्यानंतर वडगाव शहराचा जो कायापालट केलाय तो आपण सर्वजण पाहतच आहात. तसेच अबुलीताई असतील की मोरया प्रतिष्ठानच्या वतीने माध्यमातून ताई खूप असं भाऊंच्या खांद्याला खांदा देऊन काम करतायत. ताई आपले खरं अगदी मनापासून कौतुक करते आणि गणेश भाऊंना सांगते की इथून पुढचं मार्गदर्शन तुम्ही करावं. धन्यवाद ताई. या ठिकाणी आता आपलं शेवटचं मनोगत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त होत आहे. मी आपल्या मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांना विनंती करतो आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्या. मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं मागेल त्याला मोफत वृक्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक मंगेश काका ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आमचे सहकारी मित्र सुहास भाऊ गरुड, महिलांच्या अध्यक्षा सुवर्णताई राऊत, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आबा चव्हाण, रामदासजी वाडेकर, अजितदादांचा 22 जुलै रोजी येणारा वाढदिवस आणि आमदार सुनील शेळके यांचा 20 ऑक्टोबरला येणारा वाढदिवस, या दोन्ही वाढदिवसाचं औचित्य साधून वडगाव नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष आमचे सहकारी मित्र मयूरदादा ढोरे आणि आमच्या भगिनी अबोलीताई ढोरे यांच्या माध्यमातून आज हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. आणि प्रतिवर्षी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व वडगावकर मंडळी, परिसरातील मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि नामदार अजितदादा पवार यांची नेहमी भूमिका राहिली की ते कार्यकर्त्याला नेहमी सांगत असतात की फक्त राजकारण न करता 80% समाजकारण आणि 20% राजकारण या भूमिकेतला पक्षीय वाटचाल आपली चालू राहिली पाहिजे. गेले अनेक वर्ष मयूर ढोरे याच विचारांचं तंतोतंत पालन करून अतिशय चांगल्या पद्धतीने एक उपक्रमशील नेता म्हणून आपल्या या वडगाव नवगिरीमध्ये लौकिकास पात्र झालेला आहे. मी गेले अनेक वर्ष आपण सर्वजण मयूरदादांचं आणि अबोलीताईंचं काम पाहतो. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. आज अगदी वडगावातल्या पहिलीतल्या मुलाला जरी विचारलं की वडगावमध्ये नेता कोणाला म्हटलं पाहिजे तर ते आमच्या मयूरदादाचं नाव आणि अबोलीताईचं नाव घेतात आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून आज आमच्या बरोबर आहेत, याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे. आज मोठ्या प्रमाणावरती मी मगाशी या कार्यक्रमाची माहिती घेत असताना मयूरजींनी सांगितलं की जवळपास आतापर्यंत 17,000 झाडं. मी अनेक कार्यक्रमाला वाटतो प्रतिवर्षी एखादं वर्ष सोडलं तर नाही तरी प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला असतो. मी देखील स्वतः त्यांची प्रेरणा घेऊन माझ्या शेतावर देखील 5,000 झाडं मी स्वतः लावलेली आहेत आंब्याची. म्हणजे ती देखील आमचे मंगेश काका असतील, मयूर असेल, यांच्या माध्यमातूनच आम्ही मंडळींनी देखील ही स्फूर्ती त्या ठिकाणी घेतली. मगाशी मयूरदादा ज्यावेळेस मला माहिती देत होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं आतापर्यंत मी 5 वर्ष हा उपक्रम घेतोय आणि जवळपास 17,000 झाडं त्यांनी दिलेली आहेत. परंतु मयूरदादा फक्त झाडं वाटत नाहीत तर त्या झाडाचं रेकॉर्ड देखील ठेवतात.
की हे झाड अ ला दिलं, ब ला दिलं, क ला दिलं, आणि झाडे दिल्यानंतर प्रतिवर्षी त्याचा रिव्ह्यू घेतात की झाडं खरंच लावलीत का. परंतु आज समाजामध्ये देखील चांगली जागरूकता आलेली आपल्याला पाहायला मिळते. आमच्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता अलीकडच्या काळामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये सोसायटीमध्ये आपण राहतो, परंतु महिला सोसायटीमध्ये देखील आपल्या बाल्कनीमध्ये एखादी छोटी कुंडी असतात, आपल्या टेरेसवरती काही ना काही शेती करून तिथलंच काही भाज्या उगवतील किंवा काय अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करून या सगळ्या गोष्टीला प्रोत्साहन देण्याचं काम ते करत असतात. मयूर भाऊच्या रूपानं आज सगळ्यांना आज जवळपास 5,000 झाडांचं या ठिकाणी संतांनी जी शिकवण आपल्याला दिली की वृक्ष वल्ले आम्हाला सोयरे, या पद्धतीने आज पर्यावरण जर आपल्याला चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल तर झाडांचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. ज्या पद्धतीने मयूर भाऊ गेले 5 वर्ष आपल्या सर्वांची म्हणजे उपक्रमशील राहत असताना अगदी प्रत्येकाच्या वैयक्तिक सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये प्रत्येकाच्या अडीअडचणीला उभं राहणं हे सातत्यानं त्यांचं सुरू असतं. आज आपण अनेक राजकीय कार्यकर्ते बघतो की 5 वर्ष आपल्याला मंगेश काका ते कुठे दिसत नाही, परंतु निवडणुकीचं एकदा बिलगुल वाजायला लागलं की मग सगळ्यांना समाजसेवा आणि सामाजिक काम त्या ठिकाणी दिसायला लागतं. परंतु माझं या निमित्ताने विनंती राहील, जो सदैव आपल्यामध्ये राहतो, जो कायम आपल्या अडचणीला उभा राहतो, ज्या पद्धतीने आपण झाड नेतो, म्हणजे एखाद्याला जर झाड दिलं ना आपल्याला जर वाटतं या झाडाला फळाचं झाड नाही फक्त साधं तर आपण म्हणतो मला हे नको मला ते द्या, की ज्याला फळं लागतात. तसं मयूर ढोरे नावाचा वृक्ष देखील बहरवण्याचं काम उद्याच्या काळामध्ये मताच्या रूपात आपल्या सगळ्यांना करायचंय आणि मला खात्री आहे आपण ते निश्चितपणाने कराल. आणि मी पुन्हा एकदा अजितदादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं, सुनील अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मयूरजींनी जो समाजाच्या हिताचा उपक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांना देखील मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि या दोन्ही नेत्यांना परमेश्वरानं उदंड आयुष्य द्यावं, त्यांना दीर्घायुष्य करावं, उत्तम आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातनं या महाराष्ट्राची आणि देशाची सेवा घडावी अशा प्रकारच्या शुभेच्छा निमित्ताने देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आता प्राथमिक स्वरूपात आलेल्या पाहुण्यांच्या हस्ते नागरिकांना लायसन आणि झाडाचं वाटप होईल. भाऊ, आम्ही या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 2 व्हीलरचं लायसन वाटपचा पण कार्यक्रम घेतला होता. आतापर्यंत 350 लोकांना लायसन वाटप झाले. आज 100 लायसन राहिले होते फॉर्म लर्निंगचे, ते आज आपल्या हस्ते वाटप होत आहोत. लायसनचा पण आम्ही असा उपक्रम धरला होता की ज्याला लायसन फक्त ठेवून पाहिजे त्यांनी पहिला झाड लावण्याचा फोटो पाठवायचा आणि मग तुम्हाला लायसन देण्यात, फक्त लायसन देण्यात, ते ट्रायलसाठी बनवण्यात. लोकांना थोडंसं आपल्याला जनजागृतीच्या निमित्ताने हे काम करावं लागतं. तर मी सुरज चव्हाण यांना विनंती करतो की आपण पाहुण्याच्या हातात फॉर्म देऊन संबंधित लोकांना या ठिकाणी निमंत्रित करून लायसन वाटप करून घ्यावं. तुमच्या उपक्रमाला निसर्गाचाही आशीर्वाद आहे. सकाळपासून पाऊस नव्हता, आता पाऊस सुरू झाला. आपण पाहतात की ऊन पण नाही आणि पाऊस पण असेल सुरुवात होत आहे. मोऱ्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला निसर्गाचं देखील पाठिंबा आहे असं बोलायला हरकत नाही. पूजा काशी कोण आहे? पक्के लायसनचे ट्रायल तुम्ही तुला जे उपलब्ध आहे ते पुढे सुलभ बाजारे, मनीषा चोपडे, मनीषा चोपडे या इकडे पुढे वडगाव नगरपंचायतीचे कार्यक्षम प्रथम लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांच्या वतीनं मागील 5 वर्षापासून वृक्षारोपण वाटप, त्याच पद्धतीने महिलांसाठी ड्रायव्हिंग लायसन वाटप, महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या दृष्टीनं अनेक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीनुसार मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून विविध समाजोपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मयूरदादा
ढोरे यांच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात असतो. त्यामध्ये वोटिंग कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, KYC, नागरिकांच्या प्रत्येक अडचणीसाठी धावून जाणारं नेतृत्व म्हणजे मयूरदादा ढोरे आणि मयूरदादा ढोरे यांच्या वतीने आज वृक्षारोपण जे देशी आणि फळाची जी झाडं आहेत ती झाडं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहेत आणि निसर्ग अजिबात झाडं देऊ नका कोणाला लाईन मध्ये आल्याशिवाय. इकडे महिलांची लाईन आहे बाजार साईडला आणि इकडे साईडला पुरुषांची लाईन लावा. महिलांची लाईन लावा आणि लाईन आल्याशिवाय झाडं भेटणार नाहीत. झाडं कुणालाही देऊ नका. फळ आणि फुल घेऊन झाडं द्या, लाईन लावा. लाईनीने या झाडं भरपूर आहे, सगळ्यांना भेटतील. टोकन जवळ घ्या, मग झाडं द्या. टोकन ज्यांना झाडं मिळतील त्यांचं टोकन जमा करा. मयूरदादा ढोरे यांच्या हस्ते फूल आणि देशी वृक्ष या ठिकाणी देण्यात येत आहे. तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उदंड प्रतिसाद आहे. आतापर्यंत 17,000 वृक्ष वाटप केलेले आहेत आणि त्याचं संवर्धन संरक्षण झालं का नाही या संदर्भात पण नोंद ठेवली जाते. मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम माजी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आणि आबोलीताई ढोरे यांच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन करण्यात येत असतं. तर या ठिकाणी आबोलीताई ढोरे आहेत. आम्ही आबोलीताईंकडनं जाणून काय सांगाल काय कार्यक्रमाला लाईन लावा. चला 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 महिला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाला साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे घेत असतो. गेली 5 वर्ष आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेत असतो. तर याच्यामध्ये वडगावचे भरपूर नागरिक त्याच्यात भाग घेतात आणि सगळेजण झाडं लावतात. आबोलीताई ढोरे यांच्या वतीनं महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण यासाठी आता नागरिकांना या ठिकाणी रांगा लावण्यात आलेल्या आहेत आणि नागरिक रांगासाठी रांगामध्ये उपस्थित झालेले. काय सांगाल झाडाबद्दल? खूप छान उपक्रम आहे आणि म्हणजे जे काही पृथ्वीचा इम्बॅलन्स झालेला आहे प्रदूषण वगैरे तर ते बॅलन्स करण्यासाठी खूप छान उपक्रम आहे आणि फुकट झाडं आहेत त्याच्यामुळे सगळ्या महिला लावणारच आहेत झाडं आणि थँक्यू फॉर ऑल दिस. अनेक जण या ठिकाणी रांगेमध्ये उभं आहेत. काय झाडाबद्दल काय अजिबात झाडं देऊ नका. तिकडे पण चांगली गोष्ट आहे. झाडं देऊ नका. लाईन मध्ये आपलं जीवन आहे. लाईन मध्ये आल्याशिवाय झाडं देऊ नका. तर प्रत्येकांना या ठिकाणी रांगा लावण्यासाठी सांगितलेले आहेत आणि 5,000 वृक्षांच्या रोपांचं या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळं महिलांची एका बाजूला रांग आहे तर पुरुषाची एका बाजूला रांग आहे आणि मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं जे कार्यकर्ते आहेत काय सांगाल गणेशजी, कितवं वर्ष आहे आणि कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे? हे आमचं मोरया प्रतिष्ठानचं 5वं वर्ष आहे. आम्ही प्रत्येक वर्षी फळझाडं फुलझाडं वाटत असतो आणि हे आपलं जवळपास आम्ही 10,000 झाडं आतापर्यंत वाटलेली आहेत आणि यावर्षी सुलांना आणि अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जवळपास 5,000 झाडांचं वाटप करीत आहोत. वडगावमध्ये झाडांना प्रतिसाद आतापर्यंत आम्ही वडगाव शहरामध्ये 10,000 फळझाडं व फुलझाडं लावलेली आहेत. अशा पद्धतीनं कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लक्ष देऊन प्रत्येकांना झाड मिळाल्यानंतर झाड लावणार आहेत का या संदर्भात पण विचारपूस या ठिकाणी कार्यकर वगैरे. तर नागरिकांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत. प्रत्येकाला या ठिकाणी झाड देण्यात येत आहे. तर तरुणाई सरसावलेली आहे पुढं. तर पंढरीनाथ ढोरे उपस्थित झाले. दादा काय सांगाल या उपक्रमाबद्दल? मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने गेले अनेक वर्ष मागेल त्याला झाड देण्याचा उपक्रम चालू केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
आणि आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम या ठिकाणी साजरा होत असताना आपण पाहत आहेत मोठ्या संख्येने वडगावकर नागरिक या ठिकाणी वृक्ष घेऊन जाताना आपल्याला दिसत आहे। गेले 6-7 वर्ष झालं मोर्या महिला प्रतिष्ठान आणि नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या ठिकाणी वडगावकर नागरिकांना वृक्ष देऊन वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा उपक्रम साजरा केला जात आहे। खरं तर कौतुकास्पद हा उपक्रम आहे। झाडं लावली पाहिजे। प्रदूषण जर रोखायचं असेल तर झाडाशिवाय पर्याय नाही, पाऊस पाहिजे असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही, म्हणून हा उपक्रम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे। तर या ठिकाणी झाडं घेण्यासाठी एकच झुंबड उडालेली आहे। प्रत्येक जण या ठिकाणी फळ झाडं घेत आहे, फुल झाडं घेत आहे आणि हा उपक्रम एक आगळा वेगळा उपक्रम आहे। मागील 5 वर्षापासून आतापर्यंत 17,000 देशी फळ आणि फुल झाडाची रोप ही नागरिकांना मागेल त्याला झाड अशा पद्धतीनं वाटप करण्यात आलेले आहे आणि यामध्ये नागरिकांचा मोठा उत्साह आहे। नागरिक या ठिकाणी उत्साहाने ज्याला जे झाड पाहिजे ते झाड या ठिकाणी दिलं जात आहे आणि नागरिक हे झाडं घेऊन त्यांच्या असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये लावत आहेत। यामुळं जे पर्यावरण संवर्धन संरक्षण जी काळाची गरज आहे हे पर्यावरण संवर्धन संरक्षण करण्याची जबाबदारी नागरिकांनी उचललेली आहे। तर या ठिकाणी झाडं घेण्यासाठी कुपन दिलं जाते। कुपन घेतल्यानंतर त्यांना जे झाड पाहिजे त्यानुसार त्यांना झाड देण्यात येत आहे। काय झाड घेतलंय, काय वाटतंय? बेलाचे देवासाठी आरोग्यदायी असतं झाड आणि छान उपक्रम छान आहे यांचा। मोर्या प्रतिष्ठान काय सांगाल? जे मोर्या प्रतिष्ठान जे आज झाडाचं वृक्षारोपण करताय खरोखर म्हणजे सांगायचं का हे तर सावली पण मिळते आणि फळं मिळतात त्याच्यापासून आणि सावली ऑक्सिजन मेन म्हणजे काय आहे ऑक्सिजन जे आपण कोरोना काळामध्ये बघितलं की ऑक्सिजन खूप महत्वाचा होता। तर आमच्या दादांनी जो उपक्रम राबवलाय तो खरोखर खूप चांगला आहे। तर प्रत्येक जण या ठिकाणी झाड घेऊन गेल्यानंतर झाड लावणार असल्याचं व्यक्त होत आहेत आणि झाडाचं संरक्षण संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। नागरिकांनी या ठिकाणी वृक्ष नेल्यानंतर ती वृक्ष जगली का नाही त्याची पण काळजी मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात येत आहे। तर हा स्तुत्य उपक्रम आहे। या स्तुत्य उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि इकडं महिलांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावलेल्या आहेत। प्रत्येकाची जबाबदारी बनलेली आहे, प्रत्येकाने झाड लावावं। काय सांगाल दिनेशजी दादांच्या उपक्रमाबद्दल? दादांनी खूप छान उपक्रम चालवलाय, 5 वर्षापासून चालू आहे। दादांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। काय झाडं लावण्याबद्दल काय सांगाल? आतापर्यंत वडगाव शहरामध्ये 17,000 दादांनी झाड वाटप केलेत आणि त्याच्यामुळे दादांचं मनापासून अभिनंदन करतो। तर नगरपंचायतच्या वतीनं अधिकारी उपस्थित आहे, काय सांगाल झाडाबद्दल? झाडाबद्दल म्हटलं तर हा उपक्रम अत्यंत चांगला आहे। वडगाव शहर हे झपाट्याने वाढणार आहे आणि या ठिकाणी हे सर्व झाडे लावली तर हरित वडगाव हे असं निर्माण होईल। तर या ठिकाणी प्रत्येकांना झाड देण्यात येत आहे आणि हे झाड लावलं पाहिजे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या उक्तीप्रमाणे आज जी काही झाडं लावण्यात आलेली आहेत। दादा काय सांगाल एकंदरीत आता हा 5 वर्षापासून उपक्रम तुम्ही राबवताय, किती झाडं लावण्यात आलेली आहेत? नागरिकांचा उदंड असा प्रतिसाद आहे आणि कोणकोणते फळ झाडं, फुल झाडं आणि देशी वृक्ष आहेत? आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस येत्या 22 तारखेला आहे आणि आपल्या मावळ तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस 20 ऑक्टोबरला आहे। या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या काळामध्ये आम्ही आजपासून जवळपास 5,000 झाडांचं वाटप आणि लागवड हा कार्यक्रम सुरुवात करत आहोत
आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र शासनाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं की महाराष्ट्र राज्यामध्ये 5 कोटी झाडं लावायची आहेत आणि त्याचंच एक मार्गदर्शन, त्याचंच एक आम्ही आदर्श घेऊन मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं, आमच्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। आज आपण पाहिलं मगाशीच आपल्या मावळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे या ठिकाणी येऊन गेले। तसंच मावळ तालुका महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुवर्णताई राऊत या देखील या कार्यक्रमाला भेट देऊन गेल्या। आपण पाहत आहात मोठ्या संख्येने नागरिक वडगावकर या ठिकाणी उपस्थित झालेत। खूप चांगल्या प्रकारचा उत्साह त्यांच्यामध्ये वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये दिसत आहे। गेल्या 5 वर्षापासून आम्ही मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाडे वाटप आणि झाडे लागवड हा उपक्रम या ठिकाणी वडगाव शहरामध्ये राबवत आहोत। आतापर्यंत जवळपास 17,000 झाडांचं वाटप आणि लागवड वडगाव शहरामध्ये झालेलं आहे। 5 वर्षापूर्वी जी झाडं लावली गेली त्याची फळं आता ज्या शेतकऱ्यांनी झाडं लावली किंवा ज्या लोकांनी झाडं लावली ती लोक आवर्जून आम्हाला आणून देतात। त्याचा एक आनंद आणि समाधान आम्हाला या निमित्तानं आहे की आपल्या शहरामध्ये चांगल्या प्रमाणात झाडांची लागवड केली जाते, वृक्षाचं संगोपन केलं जातं। जो भारत सरकारचा उपक्रम आहे, महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमचा लोकसहभागातून हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहोत, त्याचा आम्हाला समाधान आहे। अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम मोर्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत। या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि कार्यसम्राट आमदार सुनील शेळके दोन्ही मान्यवरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं आयुष्य आरोग्यदायी जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। त्यांच्या हातून महाराष्ट्र राज्याची आणि देशाची सेवा घडो अशी प्रार्थना करतो। आणि माझे 2 दादा, कोणकोणत्या जातीची वृक्ष देण्यात आलेली आहेत? या ठिकाणी आपण पाहता की मूळतः लोकांना आवड निर्माण करायची असेल वृक्ष लागवडीच्या संदर्भात, तर आपण त्यांना काहीतरी चांगलं दिलं पाहिजे म्हणून आम्ही प्रथमतः फळझाडांचं वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये आंबा आहे, चिक्कू आहे, पेरू आहे, सीताफळ आहे, लिंब आहेत, आवळा आहे, अशा अनेक प्रकारची फळझाडं या ठिकाणी उपलब्ध आहेत। तसेच देशी जंगली झाडं जी ऑक्सिजनचा पुरवठा मुख्यतः मोठ्या प्रमाणात करतात आणि आपल्या निसर्गाच्या वाढीसाठी उपयुक्त असतात, जे पशुपक्षींना अतिशय उपयुक्त अशी पण झाडं या ठिकाणी आपण आणलेली आहे। ती सुद्धा झाडं या ठिकाणी जंगली झाडं आपण वाटप करणार आहोत। आपल्या वडगाव नगर पंचायतचे अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, ते देखील या वृक्ष लागवडीच्या वाटपाच्या कार्यक्रमात आम्हाला हातभार लावणार आहेत। त्याबद्दल देखील वडगाव नगर पंचायतच्या सर्व अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं, मुख्याधिकाऱ्यांचं या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो। तर वडगाव नगर पंचायतीचे प्रथम लोकनियुक्त कार्यक्षम नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे आणि मोर्या प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी उपक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे की नागरिकांना वृक्ष लागवडीची आवड निर्माण करण्यासाठी प्रथम फळझाडे वाटप केली आणि ती जगलेली फळझाडं नागरिक या ठिकाणी जी फळं आहेत, झाडाला आलेली फळं आहेत ती दादांना आणून देतात, तेव्हा एक वेगळाच आनंद निर्माण होतो। आज या ठिकाणी जो वृक्ष महोत्सव आहे, पाऊस सुरू झालेला आहे, ज्यांच्या जमिनी आहेत, जमिनीच्या संदर्भात या ठिकाणी झाडं लावण्यासाठी जागा आहे, काय सांगाल? तुम्हाला या ठिकाणी झाडं देण्यात आलेली आहे, त्याबद्दल काय तुमच्या भावना? वृक्ष संवर्धन ही एक फार मोठी स्कीम आहे आणि झाडे जगली तर ऑक्सिजनचं प्रमाण पण वाढतं आणि झाडे ही लावायलाच पाहिजे। ग्लोबलायझेशन पण वाढत आहे आणि झाडांची खूप गरज आहे आता सध्या। तर झाडं लावणं ही आपली प्राथमिक जबाबदारी झालेली आहे, कारण या पर्यावरण संरक्षण संवर्धनाच्या दृष्टीनं झाडं ही अत्यावश्यक आहेत आणि वृक्षतोड रोखून वृक्ष रोपण आणि संवर्धन संरक्षण करणं काळाची गरज आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झाले, हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक जण पाहिजे ते झाड या ठिकाणी घेऊन जात आहे। मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद। काय वृक्षाबद्दल काय सांगाल? वृक्षवल्ली आम्हा सोयरे, आजकाल झाडाचं प्रमाण आपल्या तालुक्यात कमी होत चाललं आहे। मयूरदादांच्या, सुनीलांच्या आणि आदित्यदादांच्या मार्फत हे जे काही झाड वाटपाचा कार्यक्रम होत आहे हा अतिशय
चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम इथं अध्यक्षांनी घेतलेला आहे. त्यांचाच आदर्श आपण घेऊन आपणही प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक ना एक कुठलं तरी झाड लावलं पाहिजे, जेणेकरून पक्ष्यांना प्राण्यांना सावली निर्माण होते आणि वृक्षांना आपलं पोल्युशन कमी होण्यास मदत होते. तर प्रत्येक नागरिकांनी मावळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्राची हद्द भेटलेली आहे. दिवसेंदिवस वनक्षेत्र हे ओसाड होत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी म्हणून जर देशी फळ आणि फुल झाडं जर सह्याद्रीची डोंगररांग असलेल्या वनक्षेत्राच्या हद्दीत लावलं तर आपला मावळ हिरवा सुंदर निसर्गरम्य होईल, यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आणि वडगाव नगरपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे यांनी मोरया प्रतिष्ठानच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मागील 5 वर्षापासून 17,000 वृक्षांची रोपं या ठिकाणी वाटप करण्यात आलेली आहे. प्रत्येक नागरिकांना झाड भेटणार आहे. प्रत्येक नागरिकांनी कुपन घेऊन आपल्याला पाहिजे ते मागेल ते झाड या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर प्रत्येकांनी तुम्ही झाड घेतले, काय सांगाल झाडाबद्दल? काय नाव तुमचं? माझं नाव नासो पिडू आहे. मला भेटले पेरूच्या, चांगलं वाटलं, आता लावायचं. तर प्रत्येक जणाला या ठिकाणी जे झाडं आहेत, झाडं भेटल्यानंतर लावणं आणि त्याचं संवर्धन संरक्षण करणं ही जबाबदारी मोरया महिला प्रतिष्ठानच्या या ठिकाणी सदस्य आहेत. प्रत्येक नागरिक या ठिकाणी पुढाकार घेऊन प्रत्येकांना झाडं वाटप करत आहेत. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे.